मोठी ब्रेकिंग न्यूज येऊ शकते ती म्हणजे अशी की शरद पवारांवरती देऊ शकतात मोठी जबाबदारी। कारण खासदारांची जुळवाजुळव करण्याची जबाबदारी ही शरद पवारांकडे दिली जाऊ शकते। सूत्रांच्या हवाल्याने एक मोठी बातमी हाती येते। अधिक माहिती आपण जाणून घेऊया। प्रशांत लीला रामदास आपल्या बरोबर आहेत। प्रशांत, काय तपशील याबद्दल? दुपारचे 12:30 वाजलेले आहेत आणि ज्या पद्धतीनं कल येता या कलानंतर एक मोठी जबाबदारी शरद पवार यांच्या खांद्यावर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। इंडिया आघाडीच्या वतीनं जर सत्ता स्थापन करायची असेल आणि जर खासदार कमी पडले तर अशा वेळी 30 खासदार जर कमी पडले त्याच्यासोबत बोलण्याची जी जबाबदारी आहे शरद पवारांच्या खांद्यावर देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। या प्रकारची दिल्लीतील सूत्रांनी माहिती दिली आहे। त्यामुळे ज्या पद्धतीचे कल येत आहे त्या कलानंतर साधारणतः दुपारी 2 वाजेपर्यंत जे निश्चित कल येईल त्यानंतर हालचाली वाढेल दिल्लीमध्ये आणि त्यानंतर होऊ शकतं 30 खासदारांना जर कमी पडले तर शरद पवार निश्चितपणे सर्व नेत्यांसोबत बोलण्याची जबाबदारी दिली जाऊ शकते। आणि यापूर्वी जसं आपण स्पष्ट केलं होतं नितीश कुमार आणि सोबतच टीडीपी सोबत देखील चर्चा करण्याची काँग्रेसचा प्रयत्न सुरू आहे आणि काँग्रेस होऊ शकतं शरद पवारांची या प्रकरणात सहकार्य देखील घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। विशाल, प्रशांत, तसं बघायला गेलं तर राजकारणातील एक मोठा अनुभवी व्यक्ती म्हणून, धुरंधर व्यक्तिमत्व म्हणून शरद पवारांना ओळखलं जातं। ज्या प्रकारचा ट्रेंड सध्या पुढे येताना दिसतोय, काही सांगता येत नाही, चित्र आणखीन बदलू शकतं, कोणाच्याही बाजूने जाऊ शकतं, पण इथं काटेकी टक्कर असं म्हणता येणार नाही। पण शरद पवार जर जुळवाजुळव करता याचाच अर्थ काहीतरी घडण्याची दाट शक्यता आहे असं म्हणायचं का? विशाल, बरोबर आहे। ज्यावेळेस शरद पवार सक्रिय होता सत्ता स्थापनेमध्ये आणि केंद्राच्या सरकार स्थापना करता त्यावेळी निश्चितपणे काहीतरी बदल होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे। त्याचमुळे शरद पवार यांना ही मोठी जबाबदारी देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। 30पेक्षा जास्त खासदार जर कमी पडलेत अशा वेळी होऊ शकतं की शरद पवार आपले पुढाकार घेऊन काही नेत्यांची चर्चा करतील आणि शरद पवार ज्या पद्धतीचं राजकारण करतात ना केंद्र स्तरावरच्या राजकारणामध्ये एक मोठी भूमिका असते। आपण यापूर्वी देखील संयुक्त पुरोगामी आघाडीचं सरकार असताना पाहिलं होतं आणि त्यानंतर आता शरद पवारांना जर पुन्हा एकदा जबाबदारी दिली गेली तर शरद पवार निश्चितपणे कमाल करतील अशी शक्यता काँग्रेसच्या नेत्यांना। शरद पवार जरी आता मैदानात आले असले तरी मोदी शहा यांनी 2014 पासून ज्या प्रकारचं राजकारण केलेलं आहे, ज्या प्रकारची रणनीती आखण्यात किंवा एक प्रकारे आतापर्यंत जेमा फ्लोर मॅनेजमेंट करणं या सगळ्या गोष्टी करण्यात किंवा जी सरकार होती ती सरकार पुन्हा इतिहास जमा करण्यात जो हातखंड आहे हे पाहता किती चॅलेंजिंग असेल विरोधकांसाठी त्यांचं सरकार आणणं अशी गोळाबेरीज करून। आणि ज्या पद्धतीची सध्याची आकडेवारी आहे ही आकडेवारी जर बघितली आपण तर या आकडेवारीहून सध्या तरी एनडीए आघाडीला सरकार स्थापण्याची अनेक मोठे आव्हानं आहेत। कारण की ज्या पद्धतीनं एनडीए असो एनडीएच्या समोर अनेक जागांच्या बाबतीत जर बघितलं तर या घडीला टीडीपी सोबत एनडीएची साधारणतः त्याच्यासोबत त्यांची सहभागिता आहे, त्यांचे घटक पक्ष म्हणून आहे। दुसरीकडे जेडीयू देखील एक एनडीएचा घटक पक्ष आहे। असं असताना हा एक मोठा आव्हान आहे। ते आव्हान तोडण्यासाठी शरद पवारांना जबाबदारी देण्यात येत आहे। पण अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचं जे राजकारण बघितलं गेलं 2014-2019 यामध्ये साधारणतः नेहमीच त्यांची एक भूमिका एक पाऊल पुढे असलेला भाडा मिळाला तोपर्यंत संपूर्ण आकडेवारी येत नाही तोपर्यंत यावर निश्चितपणे बोलणं शक्य नाही आहे। कारण प्रशांत, शेवटी तू जसं म्हणाला आकडेवारी ही जोपर्यंत निश्चितपणे समोर येत नाही त्यानुसारच खरं तर शरद पवार हालचाल करू शकतात किंवा तशा पुढच्या घडामोडी घडतील। धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।